नमस्कार. जय श्रीराम. आज इथे आपल्या समोर येण्यामागचा हेतू एवढाच की आज मला एक तासाभरापूर्वी एका मित्राने एक व्हॉट्सअपवरती एक मेसेज पाठवला. ज्या मेसेजचा जो कंटेंट होता तो होता की कशा पद्धतीने सुरुवात तो व्यक्ती करतो की ब्राह्मणवाद आणि नंतर तो शेवट करता करता येतो की ब्राह्मण संपवले पाहिजे. अशा प्रकारचा एजेंडा आज काही नवीन चालू नाहीये. खूप वर्षांपासून हा एजेंडा चालू आहे. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आज का बोलावंसं वाटलं त्याचं कारण हे की मी ज्यावेळेस माझ्या स्वतःच्या घरामध्ये बघतो, मी तरुण मुला मुलींशी ज्यावेळेस मी बोलायचा प्रयत्न करतो, त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तर बीइंग अ सायकोलॉजिस्ट मला एक जाणीव होते की त्या मुलांना स्वतःला ब्राह्मण म्हणून घेण्यामध्ये फार भीती वाटते, संकोच होतो. आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ करणं मला गरजेचं झालं. तर माझ्या तरुण मुला मुलींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जात तुमची कुठली असावी, तुम्ही कुठल्या जातीत जन्माला यावं हे मुळातच तुमच्या हातात नाहीये. त्यामुळे तुम्हाला संकोचित होण्याचं किंवा भयभीत होण्याचं कुठलंच कारण नाही. आपण मानतो ती एकच गोष्ट जी मनुस्मृतीमध्ये अगदी ठासून लिहिलेली आहे की जन्म न जायते शूद्र संस्कारात द्विज उच्यते. माणूस त्याच्या कर्माने, त्याच्या संस्काराने ओळखला जातो. त्यामुळे भूतकाळामध्ये जर कुठला ब्राह्मण जातीत जन्माला आलेल्या व्यक्तीने काही चुकीचं काम केलं असेल तर आमच्या दृष्टीने तो तसाही ब्राह्मण नाहीच. कारण आम्ही वर्ण मानणारी लोक आहोत. तुम्ही ज्या पद्धतीची शिक्षा घेता, ज्या पद्धतीचा अभ्यास करता, कोणी इंजिनिअरिंगला जातं, कोणी मेडिकलला जातं, त्याप्रमाणे तो इंजिनियर किंवा मेडिकल किंवा डॉक्टर ठरला जातो. तशाच पद्धतीने ही वर्ण व्यवस्था ही आहे आणि आम्ही तेवढंच मानतो. जातीत कोणी कुठल्या जन्माला यावं हे कुणाच्याही हातात नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे व्यक्ती, चाणक्यांसारखे व्यक्ती, पेशव्यांसारखे व्यक्ती यांना तुम्ही जातीत टाकून त्यांची अवहेलना केली जाते, त्यांची बदनामी केली जाते. अहो एवढंच काय, ही जी काही 2-2 आणि 5-5 रुपयाची पुस्तकं विकतात, त्या डाव्यांचा हा डाव आहे. ते म्हणतात की चाणक्य एक्झिस्टच कधी झाले नाही. चाणक्यच काय, स्वातंत्र्यवीर सावरकर देखील काल्पनिक होते. का बरं? का बरं? कारण त्यांची जात ब्राह्मण होती, पण त्यांनी कधीच हे सांगितलं नाही मी ब्राह्मण आहे म्हणून. ते खऱ्या अर्थाने त्यांच्या वर्णाने ते ब्राह्मणच होते, यात काही दुमत नाही हो. पण अशा लोकांना तुम्ही जातीमध्ये टाकून त्यांची बदनामी करताय आणि त्यांची बदनामी करून तुम्ही या तरुण ब्राह्मण मुला आणि मुलींवरती आघात करताय, मानसिकरित्या त्यांचं खच्चीकरण करताय. अरे बामणांनो, अरे ही बामणं तर अशीच, ही बामणं तर तशीच, या बामणांनी देशाचं वाटोळं केलं. काय हे बोलणं आहे? आणि किती दिवस हे बोलणं चालणार? ज्यांची वर्तणूक चांगली नव्हती, ती पहिली गोष्ट म्हणजे ब्राह्मण नव्हते. ते ब्राह्मण जातीत जन्माला आले असतील म्हणून ते ब्राह्मण नव्हे.
त्यांची कर्म दूषित होती, घाणेरडी होती. त्यामुळे सर्वप्रथम तर ते ब्राह्मण नाहीत. एक पाचवा वर्ण म्हणजे ज्याला राक्षसी वृत्तीवाला जो एक वर्ण असतो, त्या वर्णाची ही लोक, मग ती कुठल्याही जातीत जन्माला येऊ, ती त्याच वर्णाची. कारण कुठल्याही वर्णामध्ये चुकीचं वर्तणूक हा न सनातन धर्माचा न हिंदू संस्कृतीचा पाया किंवा मूलभूत कधीच नव्हतं. त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये खच्ची होऊन जाण्यासारखं काही नाहीये. तरी मला लोक विचारतात, महाराष्ट्र ब्राह्मण सभा का स्थापन केली? महाराष्ट्र ब्राह्मण सभा ही सर्वसमावेशक कार्य करत आलेली आहे. पण अशा वेळेस ज्या वेळेस तो बिचारा मुलगा किंवा मुलगी एखाद्या विशिष्ट वर्णामध्ये एखाद्या विशिष्ट जातीमध्ये जन्माला येतो आणि त्याला त्या जातीत जन्माला आला म्हणून त्याला टार्गेट केलं जातं, ते सहन करून घेणार नाही. कशासाठी? काय दोष आहे त्या मुलाचा, काय दोष आहे त्या मुलीचा? तुम्ही त्यांना खोटे 2-2 रुपयाची ती पुस्तकं वाचून अर्धवट इतिहास सांगता. ASI म्हणतो चाणक्य कधी झालंच नाही. अरे ASI हे सांगणारं कोण आहे? आणि गुगल सर्च केलं की तुम्हाला दिसतं त्याच्यामध्ये की ASI हॅज नो प्रूफ ऑफ चाणक्याज एक्झिस्टन्स. अरे बट ASI इज नॉट द बॉडी टू प्रूव्ह दॅट चाणक्य एक्झिस्टेड ऑर नो. त्यांनी लिहिलेले एवढे शास्त्र, त्यांच्या कंटेम्पररी, त्यांच्या बरोबर असणारे जे इतर पंथ होते, त्याच्यातून इट इज व्हेरी मच एव्हिडंट दॅट चाणक्य एक्झिस्टेड. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू तो महादेवजी पिता आपुला चला तया बंधू, त्यांना तुम्ही जातीपातीच्या राजकारणामध्ये अडकवलं. कवी भूषण, कवी कलश ही जातीने ब्राह्मण नव्हती, ही वर्णाने ब्राह्मण होती. हे सांगायचं का? कारण तुम्ही तुमच्या आचरणाने शुद्ध राहा. या जातीच्या आधारावरती जर कोणी तुम्हाला खाली दाखवत असेल तर अजिबातही कुठल्याही परिस्थितीत तुमचं मनोबल खच्ची होऊन देऊ नका. ही जात तुमच्या हातात नव्हती. त्या कुळात तुम्ही जन्माला आलात, हा तुमचा दोष अजिबात नाही. हा कुणाचाच दोष नाही. हा फक्त ब्राह्मण जातीत जन्माला आलेल्या व्यक्तीबद्दल मी बोलत नाहीये. या सगळ्या जातींमध्ये जन्माला आलेली लोक जी आहेत, ही जात त्यांनी निवडलेली नाहीये. म्हणूनच जन्मन जायते शूद्रा संस्कारात द्विज उच्यते. तुमचं आचरण, प्रत्येकाचं आचरण हे शुद्ध असलं पाहिजे. पण ब्राह्मणवाद आणि ब्राह्मण संपवण्यामागचा हेतूच हा आहे या लोकांचा की हिंदुत्व संपूर्ण टाकणे. जात जे खऱ्या अर्थाने हिंदू मानणारी लोक आहेत, हिंदुत्व मानणारी लोक आहेत, ती जातीपातीमध्ये कधीच पडत नाहीत. आणि जे जातीच्या नावावरती राजकारण करतात, एकीकडे हे म्हणतात की आम्ही जातपात मानत नाही पण ब्राह्मण संपवले पाहिजेत. अरे बापरे, तू तर जातपात मानत नाही, मग ब्राह्मण कुठून संपवणार? म्हणजे ब्राह्मण वृत्ती संपवायची आहे. म्हणजे ब्राह्मणांचा जो, ज्याला आपण म्हणतो की जो अध्ययन पूर्वीच्या काळी करत होता, जो वेद पुराण
चा अभ्यास करत होता, जो वेद लोकांना वाटत होता, शिकवत होता, मग तो ब्राह्मण संपवायचा आहे का जो जातीने ब्राह्मण झालाय तो ब्राह्मण संपवायचा आहे? मग जो जातीने ब्राह्मण झालाय त्याला संपवायला तुम्ही जातीयवाद करताय असं तुम्हाला नाही वाटत का? खोटी नाटी, शून्य अभ्यास, तर्क नाही, वितर्क नाही, एक मेसेज येतो आणि हे त्या मेसेजच्या आधारावरती इतके काही मोठ्या मोठ्या गप्पा मारतात. तुकाराम महाराजांची हत्या कुणी केली तर बामणांनी केली. जय श्रीराम, क्या बात है. तुकाराम महाराजांचा वंशज खुल्या व्यासपीठावरून सांगतो की सदेह वैकुंठ गमन काय असतं या लोकांना माहित नाही आणि 2-2 रुपयाची पुस्तकं वाचून ब्राह्मणांनी हत्या केली. बरं, ब्राह्मणांनी म्हणजे कुणी? जर खरंच ब्राह्मणांनी हत्या केली असेल तर तो ब्राह्मण जातीत जन्माला आला म्हणून त्याला आम्ही ब्राह्मण मानत नाही. हत्या करणारा जर ब्राह्मण जातीत जन्माला आला असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तो राक्षसी वृत्तीचा, राक्षसी वर्णातला माणूस आहे, तो ब्राह्मण जातीचा नाहीच मुळात, ब्राह्मण वर्णाचा नाहीच मुळात. कारण जातपात आम्ही मानतच नाही हो, जातपात आम्ही मानतच नाही. पण म्हणून का तुम्ही आमचे वारंवार 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 तुम्ही अपमान करणार अशा पद्धतीने? कारण आता जात लावावी लागते, जात मागतात गव्हर्नमेंट कुठल्याही कागदावरती आणि तिकडे आम्ही ब्राह्मण जात लावतो म्हणून आमच्या मुलींवरती या अशा पद्धतीने आघात चालू आहे काय? त्याला थांबवला पाहिजे. आणि याच्यासाठी इतर सर्व लोकांनी जे वेगवेगळ्या जातींमध्ये जन्माला आले त्या सगळ्यांनी अशा वेळेस एकत्र येऊन ह्याला उत्तर दिलं पाहिजे की जात आमच्या हातात नव्हती, मग आम्हाला जातीवरून का टोकलं जातं आणि तुम्हाला हे अधिकार कुणी दिले? म्हणजे तुम्ही जातपात मानता, तुम्ही जातीयवाद करता. मी परत परत तेच बोलतोय, पण हे गरजेचं आहे ठासवण्यासाठी लोकांच्या मनावरती. हे करू नका. अहो, नालायक लोक अर्धी माहिती देतात सोडून समाजाला भ्रमित केलं जातंय, समाजाला तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. मित्रांनो, जात आपल्या हातात नाही. जातीपातीचं राजकारण, जातीयवाद आपण कधीच घालू शकत नाही. तुम्ही ज्या जातीत जन्माला आलात त्या जातीचा अहंकार असूच नाही, कारण ते तुमच्या हातात नव्हतं. तुम्ही इंजिनिअरिंग निवडलं, इंजिनिअरिंग मध्ये अव्वल पास झालात, तुम्हाला अभिमान असलाच पाहिजे, कारण ते तुम्ही निवडलेले, हे निवडलेलं नाहीये. त्यामुळे उद्या तुम्हाला तुमच्या जातीवरून जर कोणी शिव्या देत असेल, तुम्हाला जातीवरून जर सप्रेस करायचा प्रयत्न करत असेल, तर बीइंग अ सायकोलॉजिस्ट आय विल ओनली टेल यू वन थिंग, की अजिबातही ह्याच्याने खच्ची होण्यासारखं काहीही नाही. एकच उत्तर, अशा पद्धतीचा काम करणारा व्यक्ती हा राक्षसी प्रवृत्तीचा आणि राक्षसी वर्णामध्ये जन्माला आलेला व्यक्ती, त्याचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही. तो कुठल्याही जातीत जन्माला येऊ, आपण त्याला कधी बोट दाखवणार नाही, कारण तोही त्या जातीत जन्माला आला, हा त्याचा दोष मुळात नाही. एवढंच सांगतो आणि इथे थांबतो. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम.